शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचं राज्य ज्यांनी निर्माण केलं असेल छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवाजी घडविला अशी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सर्व महान पुरुषांना मी अभिवादन करते। आणि आज हा कार्यक्रम आम्ही रमाई हा कार्यक्रम आज ते घडवून आणला, त्यांना मी खरंच असे कार्यक्रम प्रत्येकाने घडवून आणले तर रमाई सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते। आणि मंचावर उपस्थित सर्वांना मी आदराचं जयभीम करते, उपस्थितांना पण मी माझा जयभीम करते। आतापर्यंत ज्या रमाईच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने सांगितलं, आता सरांनी जे सांगितलं खरंच इतकी म्हणजे रमाईची कहाणी जर आपल्याला ऐकायला जर आपण बसलो तर पूर्ण दिवसही आपल्याला कमी पडेल, एवढा मोठा त्याग आणि एवढं मोठं बलिदान रमाईचं आहे। रमाई तुझे किती ग खेळ पांग, या कोटी कोटी जनतेवरी तुझी माया अथांग, रमाई तुझी माया अथांग। रमाईचा जन्म एका छोट्याशा खेळामध्ये धोत्रे नावाच्या कुटुंबामध्ये झाला आणि रमाई फार कमी वयात असताना त्यांचे आई वडील मरण पावले, कारण आई वडील फार गरीब परिस्थितीमध्ये होते, कष्ट केल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता, अशा परिस्थितीत रमाईचं जीवन होतं। आणि आई आणि वडील गेल्याच्या नंतर मामांनी त्यांना मुंबईमध्ये आणलं आणि अशा पद्धती रमा मुंबईमध्ये मामाकडे राहायला आली। आणि रामजी बाबा तिथे असल्यामुळे नाही का, रामजी बाबा भिवासाठी सुनबाई पाहतच होत्या, तर या परिस्थितीमध्ये रमा म्हणजे त्यांना ती मुलगी आवडलीच होती, पण त्या अगोदर त्यांनी एक मुलगी बघितली होती आणि दोन मुलीमध्ये तफावत पाहून त्यांनी रमाईचं नाव भगीरथी होतं। तेव्हा भगीरथीसोबत नाही का भीमरावाचं लग्न ठरलं आणि एका मच्छी मार्केटमध्ये भीमरावाचं लग्न झालं। पहा परिस्थिती कशी असते, आज जे आपण थाटामाटात जे लग्न करतो ना, हे रमाईची पुण्य बाबासाहेबांचीच पुण्याई आहे ना। जर आपण विचार करायला गेला तर 9 दिवसाच्या 9 साड्या जर रमाईनं भीमरावाकडे जर मागितल्या असत्या तर त्या या ज्या थाटामध्ये आम्ही इथे उभ्या आहोत ना, त्या कधीही नसत्या, कोणतीही स्त्री आज या थाटामध्ये राहू शकली नसती, कारण तर रमाईचं बलिदान होतं। रमाईचं लग्न आणि भीमरावांचं लग्न एका मच्छी मार्केटमध्ये झालं, कारण दोघांची परिस्थिती ही हालाकीची होती, म्हणून ती जागा सुटेबल याच्यासाठी होती की ती म्हणजे जे भाडं होतं ते देऊ शकत नव्हते, अशा परिस्थितीत त्यांचं लग्न झालं। आणि तेव्हा रमाई फार खुश होता। रमाई किती वेळा जीवनामध्ये खुश होत्या आणि किती नंतर दुःखी होत्या, मी हे एवढंच सांगितले, कारण रमाई प्रत्येकाने सांगितलेली आहे। रमाईचं बाबा भीमरावांसोबत लग्न झालं, रमाई घरी आल्याच्या नंतर रमाई खूपच खुश होत्या, कारण का त्यांना त्यांच्या डोक्यावर एक चांगलं छत मिळालं होतं। रामजी बाबा हे त्यांना वडिलांसारखे मिळाले होते आणि शिकलेला नवरा मिळाला होता, त्यामुळे रमाई फार खुश होत्या। जेव्हा घरी आल्या रमाई, तेव्हा त्यांना म्हटलं का रमाई भीमरावाचं नाव घे, तेव्हा रमाई काय म्हणाल्या, भगीरथी म्हणाल्या, तेव्हा रमाई व्हायच्याच होत्या। भगीरथी अशा म्हणाल्या, वलंगराची लेक जाते भीमरावाच्या घरात, वलंगराची लेक जाते आंबेडकराच्या घरात आणि भीमरावाचं नाव घेते आनंदाच्या घरात, एवढी खुश होती रमाई। अशा पद्धतीने रमाईचं आगमन झालं आणि 2 दिवसांनी रामजी बाबांनी रमाईला म्हटलं, भीमरावांना त्या विचारलं होतं नाव काय ठेवायचं भिवा, तर भीमराव म्हटलं होतं तुम्हाला जसं वाटेल तसं ठेवा। तेव्हा रामजी बाबांनी रमाई हे नाव रामजी बाबांनी ठेवलेलं नाव आहे। आणि त्यानंतर जे रामू म्हणत होते ते बाबासाहेबांनी म्हटलेलं लाडाने प्रेमाने म्हटलेलं ते रामू आहे। अशा पद्धतीचा रमाईचा प्रवास सुरू झाला आणि मग 2 दिवसांनी रामजी बाबांनी रमाईला म्हटलं, हे बघ रामू, मला एक वचन दे, बाबासाहेब भीमरावांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, त्या शिक्षणात तू कधीही अडथळा निर्माण करू नकोस। तेव्हा रमाईनं म्हटलं की मी माझा जीव गेला तरी चालेल, पण त्यांच्या शिक्षणात मी कधीही अडथळा निर्माण करणार नाही। आणि ते शब्द रमाईनं शेवटपर्यंत पाळले। बाकीचं कथा त्यांनी सांगितलंच आहे। जेव्हा बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले आणि शिक्षणासाठी गेल्याच्या नंतर रमाई खूप शरीराने थकल्या होत्या, 2 मुलं तर त्यांचे 3 मुलं मरणच पावलेले होते। अशा परिस्थितीमध्ये
बाबासाहेब शिक्षण घेण्यासाठी गेल्याच्या नंतर रमाईने एक पत्र पाठवलं बाबासाहेबांना आणि त्या पत्रामध्ये लिहितात आपण पत्र कसं लिहितो आणि रमाईनं पत्र कसं लिहिलं, आपल्या कशा कशा शब्दाच्या गाठी पडलेल्या असतात ना, रमाईनं कशा पद्धतीनं पत्र लिहिलं. रमाई म्हणते, सर तुम्ही चांगले म्हणजे बाबासाहेब तुम्ही चांगलेच असाल, वेळेवर जेवण घेत असाल, आपल्या शरीराची काळजी करत असाल आणि अभ्यास फार करत असाल, नाही का? कारण तो समाजाचा तुम्हाला उद्धार करायचा आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतच असाल अशी मी आशा करते. पण साहेब मी एवढंच सांगू इच्छिते, माझं शरीर थकलेलं आहे, खाणारे घात जास्ती आहेत, कमाई करणारे लोक कमी आहेत. तेव्हा रामजी बाबा गेलेले होते, त्यांचं छत्र सरवलेलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये रमाईनं बाबासाहेबांना पत्र पाठवलं आणि म्हणाले, साहेब मला थोड्याशी जर पैसे पाठवले तर बरं होईल. रमाईनं असं पत्रामध्ये म्हटलं. तेव्हा रमाईचं जेव्हा पत्र गेलं बाबासाहेबांनी ते पत्र काढलं आणि समोरचा मजकूर वाटला, तेव्हा बाबासाहेबांना वाटतं रमाईला पत्र लिहिता येते, रमाई मला पत्र लिहू शकते आणि माझी काळजी त्या पत्रावर मांडू शकते. खालचा जेव्हा मजकूर वाचला तेव्हा बाबासाहेबांना खूप वाईट वाटलं. तेव्हा बाबासाहेब पत्रामध्ये लिहितात, रामू तू जे माझ्याकडे मागणी केली ना ती जायजच आहे आणि तो तुझा हक्क पण आहे, तू ते मागणी केली ती बरोबर आहे. पण सांगू रमा, अगं मी इथे शिक्षण घेण्यासाठी आलो रमा, पैसे कमवण्यासाठी नाही, मला समजून घे. मी इथे शिक्षण घेण्यासाठी आलो, पैसे कमवण्यासाठी नाही. एक सांगू रमा, मी एका ब्रेडच्या तुकड्यावर दिवस काढत आहे, एका ब्रेडच्या तुकड्यावर दिवस काढत आहे, माझ्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसा नाही रमा. पण मी तुझी इच्छा पूर्ण नाही करू शकत, तुला जमेल त्या पद्धतीने जर संसार सांभाळशील अशी मला माहीतच आहे का तू करूच शकशील हा संसार, परिस्थितीनुसार तू वागशील अशी आशा करतो आणि हे पत्र मी इथेच बंद करतो. जेव्हा रमाईला पत्र बाबासाहेबांनी पाठवलं आणि जेव्हा रमाईनं ते पत्र वाचलं तेव्हा रमाईचं हृदय इतकं भरून आलं की मी बाबासाहेब गेल्या कोणत्या कामासाठी आणि मी पैसे मागत आहे, म्हणजे मी किती चुकीचं काम करत आहे असं डोक्याला तिनं हात मारला आणि तेव्हापासून रमाई आणखी जोमानं कामाला लागल्या. जीवाजीव नसताना सुद्धा सरांनी सांगितलं रात्री जाऊन गोळ्या थापायच्या, रात्रीच त्या वापसायच्या, अशा पद्धतीनं करून त्या संसार सांभाळत होत्या. तर मला हे म्हणायचं आहे, बाबासाहेबांना एवढा मोठा म्हणजे सपोर्ट रमाईनं केल्यामुळे आमच्यामध्ये उन्नती झाली. बाबासाहेबांना जर सपोर्ट केला नसता तर आमची आज प्रगती नगण्यच होती, त्या परिस्थितीमध्ये आपण जाऊ शकलो नसतो. म्हणून बाबासाहेब रमाईला का म्हणतात, तुझ्यामुळे गाठले मी जीवन यशाचे, तुझ्यामुळे गाठले मी जीवन यशाचे, तू माझ्या पाठी अन भय मग कशाचे, तू माझ्या पाठी अन भय मग कशाचे, तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण, तुझ्या नातालाही तुझ्या कर्तव्याची जाण, कर्तव्याची जाण. अन थांब रमा थांब एवढं वाचू दे ग पाण, थांब रमा थांब एवढं वाचू दे ग पाण. रमाला बाबासाहेबांना रमाईचा खूप आदर्श होता. रमाईची बाबासाहेबांना खूप मोठी साथ होती. या साथीमुळेच बाबासाहेब घडू शकले. म्हणून बाबासाहेब म्हणतात, खरंच रमाई जर माझ्या जीवनात आली नसती तर हा समाजाचा उद्धार मी निश्चितच नाही करू शकलो असतो. ह्या दीनदुबळ्यांच्या लोकांसाठी जे हिमतीनं काम करू शकलो ते रमाईचीच फार मोठी पुण्याई आहे असे बाबासाहेब म्हणतात. पण बाबासाहेब शेवटी हे पण म्हणतात, रमाईच्या जीवनामध्ये सुख जरी मी देऊ शकलो नाही, कारण मी त्यांच्याजवळ नाही राहत होतो, मी समाजाच्या कामासाठी जरी इकडे तिकडे फिरत असलो, पण रमाईची साथ होती म्हणून माझं जीवन सुरक्षित झालं आणि हा मोठा पर्व मी पार करू शकलो. म्हणून बाबासाहेबांच्या मनात ज्या रमाई होत्या ती जागा बाबासाहेब कोणालाच देऊ शकत नाही. इतकं चांगलं व्यक्तिमत्व बाबासाहेबांनी रमाईबद्दल लिहिलेले एक पुस्तक त्यांनी समर्पित केलेलं आहे. ते पुस्तक तुम्ही जर ते पुस्तक वाचाल तर तुम्हाला वाटेलच की रमाईचा बाबासाहेब किती आदर करत होते. लेकराला सांभाळावे तिला माय म्हणतात, लेकराला सांभाळावे तिला माय म्हणतात, वासरासाठी हंबरते तिला काय म्हणतात,
वासरासाठी हंबरते तिला गाय म्हणतात, पण समाजासाठी तिने पोटाचे 4-4 गोडे गमावले, तिला काय म्हणाले? त्या महान स्मृतीस मी अभिवादन करते. रमाईच्या जितक्या गोष्टी सांगाव्यात तेवढ्या कमीच आहेत. रमाईचा आनंद बाबासाहेबांमध्ये होता. रमाईचा आनंद समाज घडवण्यामध्ये बाबासाहेब होते, त्या समाजामध्ये रमाईचा होता. म्हणून रमाई 9 कोटीची आई झाली. एकदा बाबासाहेब असेच पुस्तक वाचत असताना रमाई बाजूला बसायच्या नेहमी आणि लुगड्याला ठिगरं लावत होत्या. तेव्हा बाबासाहेब वाचत असता चष्म्यातून बघितलं रमाईकडे. रमा, तू काय करते? रमाई म्हणाली, मी कपड्याला म्हणजे माझ्या लुगड्याला ठिगरं लावते. खूप वाढलेलं आहे ना लुगडं. किती स्पष्टपणे रमाई बोलल्या. तेव्हा बाबासाहेबांना वाईट वाटलं की मी एक लुगडं घेऊ शकत नाही. ही शोकांतिका माझ्या संसाराची आहे. ही किती मोठं दुःख आहे माझं. रामू, मी तुला उद्या एक लुगडं घेऊन देऊ का? तेव्हा रमाई काय म्हणली, तुम्हाला समाजाचा उद्धार करायचा आहे ना, तुम्हाला बाहेर देशात पुन्हा शिक्षणासाठी जायचं आहे ना, हे माझं ठिगर 2 महिने आरामात चालेल. तुम्ही त्या माझ्या लुगड्याची काळजी करू नका. त्या लावलेल्या लुगडं आज 9 कोटीची आई रमाई कशामुळे झाली? त्या मोठ्या मनामुळे ती रमाई झाली. त्यांचं जर रमाईचा आदर्श जर आजच्या प्रत्येक स्त्रियांनी पाडला तर हा समाजाचा गाळा कुठल्या कुठे गेल्याशिवाय राहणार नाही. आजच्या परिस्थितीचा जर तुम्ही विचार केला, आज परिस्थिती कुठे बिघडली आहे, तेव्हाची परिस्थिती जर तुम्ही विचार केला, आजची स्त्री कुठं आहे आणि तेव्हाची स्त्री काय होती, आज संघर्ष करण्याची तयारी प्रत्येक स्त्रियांनी ठेवली पाहिजे. जर मनस्फूर्ती लागू झाली तर येणाऱ्या काळामध्ये हे शिक्षणाचं जे तुम्हाला गाळा मिळाला ना, हा इथेच थांबल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा सती प्रथा केव्हा येईल हे तुम्हाला जाणवेल सुद्धा नाही. अशा पद्धतीचं वातावरण जे आता निर्माण झालेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाने एकत्र येऊन एकाच्या बळाने एकाच्या साथीने जर लढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही समोरच्या माणसाला फेस करू शकता. अन्यथा तुम्ही येणाऱ्या पिढीला काय देऊ शकता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझं इथे 1-2 शब्द